विष्णू टॉपर्स संघाचे सर्व खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. विष्णू टॉपर्स आपले सर्व खेळाडू या ठिकाणी उद्या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यासाठी मी बोलतोय ऑलराऊंडर परफॉर्मन्स राजेश लाडखरे. आपण या ठिकाणी या. आपल्यासाठी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय. राजेश आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. सामना आपण या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजेच AMK हिटर्स वर्सेस माऊली कृपा या दोन संघांना पाहायला मिळतंय. माऊली कृपा संघाचे संघ मालक नयन बेर्डे, AMK हिटर संघाचे संघ मालक कल्पेश डोंगरे. पहिला चेंडू फुलेंती रावाचा चेंडू. गोलंदाज श्रवण यांचा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती लेग बॅकच्या मध्ये एका धाव मिळते. एका धाव्याने धाव संख्या वाढलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रति चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र उजव्या बाहेरच्या चेंडू पंच वाईट करार करतात. आव्हान त्या धावमध्ये भर घेतली आहे. एक्स्ट्रा चेंडूमध्ये एक धाव टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धाव संख्या झाली ती 2. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलेंती रावाचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. यष्टरक्षक मिस होत आहे. त्यानंतर मध्ये एक धाव कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज आणि एका धावेने धाव संख्या वाढल्या. जाऊन पोहोचले ती 3 या धाव संख्येवरती. धाव संख्या झाली 3. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू श्रवण यांचा. आता मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू खेळायचा होता तो म्हणजेच वसई साईडला चेंडू निघून चालला विरार साईडला आणि लेग बॅकच्या मध्ये पण एकदा एक धाव मिळते. एका धावेने धाव संख्या वाढली आहे. जाऊन उपस्थिती 4 धाव संख्येवरती. परत गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या फलकामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. धावची संधी होती परंतु त्या ठिकाणी कव्हर नसल्यामुळे चेंडू फेक केला नाही. समजदारी दाखवले. त्यानंतर एक धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. एका धाव्याने धाव संख्या वाढलेली पाहायला मिळाली. श्रवण गावावरून या ठिकाणी खास या स्पर्धेसाठी इथपर्यंत प्रवास करून आलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. श्रवणला आपण पाहतोय आणि त्याचा सुंदर असा परफॉर्मन्स देखील मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून असेल फलंदाजीच्या माध्यमातून असेल. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार देखील श्रवणने फटकावलेले पाहायला मिळाले. त्या 2 षटकारांसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज देखील त्याने पटकावलेला आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू गोलंदाजांच्या माध्यमातून श्रवण आणि आता मात्र पुन्हा एकदा फुलेंती आवाजा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पाठीमागे निघून चाललाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेने धाव संख्या वाढली आहे आणि एक षटक संपल्यानंतर धाव संख्या बसल्या ती म्हणजेच 7 या धाव संख्येवरती. धाव संख्या झाली 7. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक मध्ये गोलंदाज नागेश तयार होता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आहे नागेश यांचा. पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील.
पहिला चेंडू ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु उजव्या ष्टीचा खूपच बाहेर पंच वाईट करायला करतात. आव्हान त्यामध्ये भर एका धावेने धावसंख्या वाढले, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 8. संतपणे चाललेला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे आणि आता मध्ये पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. यष्टीरक्षक बीट, थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बीट, लॉंग स्टॉप कव्हर करत निघून झाला चेंडू अलॉन द कार्पेट, सीमारेखा पार 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 येतोय चौकार. आणि पुन्हा एकदा दिशाहीन. आता मात्र खराब गोलंदाजी करतायत नागेश. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकातील एकही चेंडू फेकून झाला नाही आणि पाहायला गेलं तर 7 ते 8 धावा एक्स्ट्रा मध्ये खर्च केले आहेत गोलंदाजाने. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. नेता चेंडूची सांगतात तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. दोन्ही फलंदाजाने एका धाब्याने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचते म्हणजे 15 धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 15. पुढचा चेंडू पंचाच्या बाजूने. आता मात्र सुंदर गोलंदाजी, व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस. त्यानंतर चेंडूला फलंदाजाच्या बॉडीपासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र पॅडवरचा चेंडू आहे, चेंडूचा समाचार घेतलाय, चेंडूला भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून जातो चेंडू, सीमारेखा पार येतोय षटकार. कुठे असेल तर 2 मिनिटे फक्त सभापती कक्षाकडे यायचंय. आज जेवू दे ना, मग तू बोल. सुंदर असा फटका सतीश यांच्याकडून. 2 चेंडू 2 षटकार, संघाचा धावफलक. अगदी धावताना सतीश या ठिकाणी. पुढचा चेंडू नागेश यांचा, काहीसा न समजलेला निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 27. अतिशय महागडं असं षटक या ठिकाणी हाताळताना नागेश 20 धावा या षटकात अगोदर झालेले आहेत. पुढचा चेंडू नागेश यांचा, पुन्हा एकदा सतीश यांना काहीसा न समजलेला पुन्हा एक निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. शेवटचं षटक. AMK हिटरसाठी दोन षटकांच्या समाप्तीनंतर एमके हिटर संघाची धावसंख्या माऊली कृपा संघाची धावसंख्या 27. शेवटचा षटक संघासाठी घेऊन येत आहेत नितेश. पाहूया
संघासाठी अतिशय महत्वाचा षटक आहे. पहिला चेंडू ऑफ कटर, फलंदाजाने लेगच्या दिशेने मारला चेंडू, सीमारेषेच्या दिशेने घेणारा चेंडू अडवलेला आहे. 1 धाव पूर्ण. 2 धावेंचा प्रयत्न. पंच 3 धावा. 3 धावा. धावसंख्या 30. शेवटचं षटक नितेश संघासाठी हाताळताना पुढचा चेंडू नितेश यांचा सतीश यांना पुन्हा एकदा काहीसा न समजलेला आणि या ठिकाणी बाद झालेले आहेत सतीश. सुंदर असा चेंडू नितेश यांचा काहीसा न समजलेला. पुढील फलंदाज संकेत पवार. संघाची धावसंख्या 30. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळत आहेत या ठिकाणी AMK फायटर साठी नितेश. पुढचा चेंडू नितेश यांचा संकेत यांना. पाहू या चेंडूवर काय होतंय. ऑफसाईडच्या दिशेने ऑफ कटर आणि काहीसा न समजलेला निर्धाव चेंडू. धावसंख्येत काही बदल नाही. शेवटचं षटक आणि धावसंख्या 30. दोन धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका AMK फायटर संघाला बसलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत बदल. धावसंख्या 32. शेवटचं षटक नितेश यांचं AMK फायटर साठी आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू बाकी. सुंदर गोलंदाजी करतायत. दुसऱ्या महागड्या षटकानंतर हे तिसरं सुंदर षटक या ठिकाणी नितेश हाताळताना. शेवटचा चेंडू पाहूया संकेत यांना. लेग साईडच्या दिशेने टटावला चेंडू. पाहूया काय होत आहे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. धावसंख्येत बदल. धावसंख्या 34. धावसंख्या 34. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 35 धावांचं माफक आव्हान AMK फायटर्स यांच्या समोर ठेवलं आहे. पस्तीस धावांचं माफक आव्हान ठेवलं आहे माऊली कृपा संघाने AMK फायटर्स यांच्या समोर. पुढचा सामना असेल पुढच्या सामन्यासाठी कर्णधार यांनी अबी 11 विरुद्ध समर्थ फायटर्स. अबी 11 विरुद्ध समर्थ फायटर्स असा हा सामना होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. अभि 11 विरुद्ध अजिंक्य प्रिया असा हा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अभि 11 विरुद्ध अजिंक्य प्रिया 11.
सुद्धा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अबी 11 आणि अजिंक्य प्रिया 11 संघाचे कर्णधार. सुधीर मनवे या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल करून घेतील. संघाचे कर्णधार अजिंक्य प्रिया 11 आणि अबी 11. अबी 11 ने नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. अबी 11 क्षेत्ररक्षण. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच या सामन्याचे फलंदाजीसाठी AMK फायटर्स कडून अल्पेश पारधी आणि श्रवण, तर गोलंदाजीसाठी आहेत सतीश माऊली कृपा. संघाचे गोलंदाज सतीश. पहिलं षटक संघासाठी 35 धावांचं आव्हान घेऊन अल्पेश पारधी आणि श्रवण मैदानात. सामन्याला सुरुवात. पहिला षटक, पहिला चेंडू सतीश यांचा अल्पेश यांच्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने टाकला चेंडू, काहीसा न समजलेला आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. सुंदर अशी सुरुवात केली आहे माऊली कृपा 11 संघाने. निर्धाव षटक टाकत सामन्याची श्रीगणेशा केली आहे त्यांनी. पुढचा चेंडू सतीश यांचा. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज अल्पेश पारधी. पाहूया चेंडूवर काय करतात ते. फॉर्म काहीसा अजून त्यांना गवसला नाही आहे असं वाटतंय. पुढचा चेंडू सतीश आणि पुन्हा एकदा पुढे येऊन तटवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काहीसा न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. निकाल मात्र पहिल्या चेंडू सारखाच, निर्धाव. 2 चेंडू आणि संघाचं अजूनही खातं खोललेलं नाही आहे. सतीश. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. पाहूया चेंडूवर काय करतो अल्पेश. आणि पुन्हा एकदा काहीसा न समजलेला चेंडू. एक धाव काढण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण. अवांतर धावेच्या रूपाने संघाने आपलं खातं उघडलेलं आहे. पंच वाईट आहे का? नाही. 3 चेंडू आणि आत्ताच संघाने आपलं खातं उघडलेलं आहे. पुढचा चेंडू सतीश यांचा. श्रवण यांना. फॉर्म मध्ये असणारे फलंदाज श्रवण. एक धाव पूर्ण. बाटची कडा घेऊन गेला हा विकेट किपरच्या दिशेने गेला चेंडू. सुंदर असं षटक हाताळताना माऊली कृपा 11 साठी सतीश. अतिशय कंजूस असं षटक त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केले आहेत त्यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. लेग साईडच्या दिशेला गेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया 2 धावा पूर्ण होतात का. 2 धावा घेण्यास रोखू शकले नाहीत. 2 धावा च्या पूर्ततेनंतर संघाची धावसंख्या 4.
पुढचा चेंडू सतीश यांचा, पाहूया काय होतंय. आणि पुन्हा एकदा अल्पेश यांनी हवेत बॅट फक्त फिरवलेली आहे. काहीसा न समजलेला चेंडू आणि पंच बाद देताना संघाला पहिला धक्का लागलेला आहे. AMK फायटर संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. आता 12 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण असेल या सामन्याचं. पाहूया हे आव्हान AMK फायटर्स पूर्ण करणार की नाही. पुढील फलंदाज मैदानात जाताना नितेश. पुढील षटक संघासाठी घेऊन येत आहेत संघाचे सह ओनर नयन बेर्डे, माऊली कृपा संघाचे को ओनर नयन बेर्डे. पाहूया आपल्या संघासाठी या षटकाच्या रूपाने काय योगदान देतात ते. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्रवण, फलंदाजी सज्ज नयन यांचा हा पहिला चेंडू, दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू नयन आणि उंच तटावला चेंडू. पाहूया काय होतंय आणि झेलबाद झालेले आहेत या ठिकाणी श्रवण. प्रतीक यांच्याकडून हे झेलबाद झालेले आहेत. पुढचा फलंदाज नितेश. नागेश आणि नितेश अशी ही जोडी बघूया संघाला विजयापर्यंत घेऊन जाते का. दुसरं षटक नयन यांचं. पहिल्या चेंडूवर नयन यांनी एक सुंदर चेंडू हाताळला आणि त्यावर गडी बाद केला. पुढचा चेंडू नयन यांचा. पुन्हा एकदा नागेश सज्ज. हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. एक धाव मात्र पूर्ण. धावसंख्येत बदल. धावसंख्या 5. पाठी विचार पुढचा चेंडू पुन्हा काहीसा न समजलेला चेंडू नयन यांच्याकडून आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या काहीशी स्थिरावलेली. संघाची एकूण धावसंख्या फक्त 6 धावा. दुसरं षटक आणि 6 धावा. संघासमोर 35 धावांचं आता हे छोटंसं आव्हान मोठं वाटायला लागलं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू नयन यांचा आणि त्रिफळाचित केलेला आहे या ठिकाणी नागेश यांना. नयन यांचं संघासाठी हे वनयनचं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक. नयन हाताळताना सुंदर गोलंदाजी करतायत आतापर्यंत. काहीसं बांधून ठेवलं आहे AMC फायटर्स या संघाला. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने अमित यांनी तटवला चेंडू. पाहूया काय होत आहे. नो मॅन्स लँड आणि पहिला चौकार मला वाटतं संघासाठी. पहिला चौकार संघासाठी अमित यांच्याकडून. अशीच काहीशी फटकेबाजी त्यांना करावी लागेल तरच संघ विजयाच्या नजदीक येऊ शकतो. संघाची धावसंख्या 9. दुसरं षटक चालू. संघाची धावसंख्या 9. 26 धावांची गरज संघाला. पुढचा चेंडू नयन यांचा अमित यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने काहीसा न समजलेला अमित यांना चेंडू आणि निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. AMC फायटर्स संघाची अगदी नाजूक अवस्था आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
या शेवटच्या षटकात त्यांना 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. अवघड असं आव्हान घेऊन फलंदाजी करतायत अमित आणि नितेश. संघासाठी शेवटचा षटक घेऊन येत आहेत नंदू सोनगरे. 6 चेंडू आणि 26 धावा असं या सामन्याचं आता समीकरण असेल. या सामन्यात जो जिंकेल तो पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय होईल. दोन विजयी संघांमधला हा सामना. पुढचा चेंडू नंदू यांचा नागेश यांना नितेश यांना आणि बाउन्सर चेंडू पुल केला आणि झेलबाद झालेले आहेत. पहिला चेंडू आणि नंदू यांचा आणि पहिलाच झटका लागलेला आहे. आता 5 चेंडू आणि 26 धावा असं अवघड आव्हान असणार आहे एएमसी फायटर्स यांच्या समोर. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं माऊली कृपा 11 संघाकडून. शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी 34 धावांना रोखलं आहे आणि एक डोंगरा एवढं आव्हान ते वाटायला लागलं. आता 5 चेंडू 26 धावा असं या सामन्याचं समीकरण. पुढचा चेंडू नंदू यांचा लेग साईडच्या दिशेने आणि पंचांनी दोन्ही हात हवेत केले आहेत, याचा अर्थ वाईड. अवांतर धावेच्या रूपेने धावसंख्येत भर. धावसंख्या आता संघाला गरज 25 धावांची. समीकरण तेच 5 चेंडू 25 धावा. नंदू पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज. पुढचा चेंडू नागेश यांना नितेश यांना कल्पेश यांना. डॉट चेंडू. आता फक्त सामन्याची औपचारिकता आहे असं समजायला हरकत नाही. 4 चेंडू आणि 25 धावा असं हे अवघड असं आव्हान राहिलं. आता पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, सीमारेषेकडे जाणारा चेंडू. पाहूया काय होतं या चेंडूवर. 2 धावा पूर्ण. 2 धावांवरच समाधान मानावं लागेल संघमालक कल्पेश यांना. 3 चेंडू 23 धावा. 23 धावा असं हे आव्हान. नंदू. पुढचा चेंडू नंदू यांचा कल्पेश यांना. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हा अवांतर धावेच्या रूपाने धावसंख्येत भर. धावसंख्या 13. धावसंख्या 13. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नंदू पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज. ऑफसाईडच्या दिशेने काहीसा न समजलेला चेंडू. निर्धाव चेंडू. अवघड असं आव्हान आता झालं आहे एएमसी फायटर्स संघासमोर. 2 चेंडू आणि 24 धावा. पुढचा चेंडू नंदू यांचा ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू. पाहूया झेल घेतात का विकास पाडावे यांच्याकडून. धावसंख्येत बदल. धावसंख्या 14. शेवटचा चेंडू नंदू यांचा. सामन्याची औपचारिकता फक्त. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू. बघूया झेलबाद होतात का. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चौकाराने सामन्याची सांगता झाली आहे. मात्र माऊली कृपा 11 संघाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि पुढील फेरीसाठी माऊली कृपा संघ क्वालिफाय झालेला आहे. या पुढील सामना अभि 11 विरुद्ध अजिंक्य प्रिया 11. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सतीश पवार. या सामन्यात त्यांनी 14 धावा आणि 1 फलंदाजाला बाद केला आहे. त्यांनी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. सतीश पवार.